श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे कोणतंही जरी धार्मिक कार्य करायचं असेल किंवा पावन महिना असेल किंवा पावन दिवस असेल तर आपण ग्रंथाचं पारायण करत असतो. श्रावण महिन्यामध्ये आवर्जून ग्रंथाचं पारायण केलं जातं. त्याचबरोबर दत्त सप्ताह असेल किंवा इतरही काही औचित्य साधून आपण ग्रंथ पारायण करत असतो. तर एकूण असे 9 ग्रंथ आहेत जे जर आपण वाचले तर आपल्या आयुष्याचं सोनं होऊ शकतं. कारण आपण कुठलीही गोष्ट वाचत असतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फायदा होणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी सोनाली तुमचं स्वागत करते. सोनाली आपल्याला काय फायदा होतो तर आज तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप छान असे सकारात्मक बदल होतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं. कारण कुठलाही ग्रंथ जेव्हा आपण वाचतो त्याच्या सात्विक लहरी असतात त्या आपल्याला भेटतात. त्याचबरोबर ज्या देवांचा ग्रंथ वाचतो त्या देवांचा शुभ आशीर्वादसुद्धा आपल्याला भेटत असतो. आपल्या प्रत्येक कामामध्ये यश आणि कीर्ती आपल्याला भेटत असते. तर त्यातला सगळ्यात आधी 1 नंबरचा ग्रंथ आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशती. याचं पठण करणारा व्यक्ती रोग आणि भीतीपासून मुक्त राहतो. म्हणतात ना, देवीची कृपा झाली की वाईट शक्ती आपोआप नष्ट होतात. जर तुमच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव असेल, एखादा रोग असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करावा. तुमच्या मनातली भीती कायमची दूर होईल आणि दुर्गा मातेची कृपा तुमच्यावरती अखंड राहील. नंबर 2 विष्णू सहस्रनाम. जो दररोज याचे पठण करतो तो आयुष्यात कधीही मार्गभ्रष्ट होत नाही. त्याचं मन शांत आणि निर्णय अचूक राहतात. अचूक निर्णय घेण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आणि योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी विष्णू सहस्रनाम वाचणे अतिशय योग्य असा पर्याय आहे. त्यानंतर नंबर 3 कनकधारा स्तोत्र आहे. हे श्री लक्ष्मीचं स्तोत्र आहे. याचं नियमित पठण करणारा कधीही गरीब राहत नाही. घरात धनप्रवाह वाढतो, स्थिरतेचा आशीर्वाद मिळतो. घरामध्ये जर टंचाई जाणवत असेल तर आवर्जून तुम्ही कनकधारा स्तोत्र पठण केलं पाहिजे. नंबर 4 सुंदरकांड. ज्याच्यावर कोर्ट, वाद, कर्ज किंवा त्रास आहे त्याने सुंदरकांड रोज वाचावं. हनुमानाचे नाव घेतल्यास अडथळे दूर होतील. जर तुम्ही कोर्ट कचेरीने, वादाने त्रस्त झाले असेल किंवा कर्जबाजारी झाले असेल तर तुम्ही सुंदरकांड हा ग्रंथ वाचू शकता. याने तुमच्या सर्व समस्या ह्या दूर होणार आहे आणि तुमचे मार्ग नक्कीच तुम्हाला स्पष्ट दिसणार आहेत आणि अडथळे असतात ते सुद्धा दूर होणार आहेत. नंबर 5 आहे गोपाळ सहस्रनाम. मुलांशी संबंधित समस्या, भावनिक दुरावा या सगळ्यांपासून मुक्ती देतं. हे पाठ केल्यावर घरात प्रेमाचं वातावरण निर्माण होतं. ज्या घरामध्ये वाद तंटे चालू असतील, मुलं चिडचिड करत असतील किंवा मुलांसंबंधित काही समस्या असतील तर गोपाळ सहस्रनाम पठण केल्याने त्या सर्व समस्या दूर होतात. तर नक्की आवर्जून गोपाळ सहस्रनाम पठण करावं. गणपती अथर्वशीर्ष. नंबर 6 कुटुंबातील मतभेद, तणाव आणि नकारात्मकता दूर करतो. गणपती म्हणजे स्थिरता आणि तो मिळवतो मनशांती. गणपती अथर्वशीर्ष वाचल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते. कुठल्याही कामामध्ये यश आणि सिद्धी प्राप्त होते. कुटुंबामधील मतभेद दूर होतात. तणाव आणि नकारात्मकता देखील निघून जाते. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे, 64 कलांचे अधिपती आहेत. म्हणून आवर्जून प्रत्येकाने गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावं. त्यानंतर आदित्य. नंबर 7 आदित्य हृदय स्तोत्र. हा स्तोत्र पाठ करणारा व्यक्ती समाजात आपली ओळख निर्माण करतो. स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. तर आपल्याला आवर्जून आदित्य हृदय स्तोत्र देखील पठण करायचं आहे. समाजामध्ये आपल्याला मानापानाचं स्थान हवं असेल तर तुम्ही नक्कीच याचं पठण करू शकता. त्यानंतर 8 नंबर आहे शिवकवच. मन शांत ठेवतो, नकारात्मक विचारांपासून बचाव करतो. शिवकवच म्हणजे आत्मसंरक्षणाचा कवच. कुठलीही हानी कधीच आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि मन शांत राहावं. आपण नेहमी सकारात्मक दृष्टीने वाटचाल करावी. जीवनामध्ये यशस्वी व्हावं म्हणून शिवकवच वाचन केलं जातं. त्याने आपल्याला भगवान शिवाची कृपादृष्टी प्राप्त होते. नंबर 9 हनुमान चालीसा. हा ग्रंथ म्हणजे भीतीचा अंत. भयमुक्त आणि दोष घालवण्यासाठी हनुमान चालीसा अतिशय प्रभावी असं साधन आहे.
हनुमान चालिसेचं रोज पठण केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकारची दोष बाधा राहत नाही, कारण हनुमंत त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहत असतो. बघा, हे ग्रंथ 9 असे ग्रंथ आहेत, स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, तुम्ही काहीही म्हणा. हे जर आपण नित्य पठण केले तर त्याचा निश्चितच चांगला फायदा आपल्या जीवनावरती होत असतो. यांचं शक्य असेल तेव्हा किंवा नियमित पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतात. जर तुमच्याकडून रोज शक्य होणार असेल तर रोज याचं पठण करा. नसेल होणार तर एखादा पवित्र महिना, श्रावण महिना आला किंवा दत्त सप्ताह आला किंवा कधीही तुमची जेव्हा इच्छा होईल, शुभ मुहूर्त न बघता जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही नक्कीच या ग्रंथांचं पठण करा. त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.